विशाल महाराष्ट्र प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे। आज मी वडाळा प्रति विठ्ठल मंदिरमध्ये आलो आहे। आज आपले साईवारी मंडळ यांचा सरबत वाटपचा कार्यक्रम आहे आणि त्याच्याबद्दल हे लोक सांगतील कशी हे लोक सेवा देतात विठ्ठल भक्तांना। या ठिकाणी गेली कित्येक वर्ष हा उपक्रम आमच्या मंडळाच्या वतीने राबवण्यात येतो आणि इथं येणाऱ्या भाविकांसाठी थंडगार ही मोफत सरबत सेवा प्रत्येक आपला पदयात्री या प्रत्येक पदयात्रेच्या श्रमातून या आलेल्या भाविकांसाठी ही सेवा आम्ही उपलब्ध करतो आणि या सेवेत इतका आनंद होतो की येणारा सगळा भाविक भक्त पूर्ण घामाने कधी कधी भिजलेला असतो, कधी पावसात भिजलेला असतो, पण हे सरबत घेतल्याशिवाय हा भाविक वर्ग पुढे जात नाही आणि मंडळाच्या योग्य मार्गदर्शनाप्रमाणे ते पुढे वाटचाल करत असतात। त्याचप्रमाणे मंडळाचं आमचं हे कार्य इतकंच मर्यादित नाही तर आषाढी एकादशीला आहे मोफत सरबत, आता यानंतर गुरुपौर्णिमा उत्सव, त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर 16 ऑगस्ट रोजी महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे साई पालखी उत्सव नोव्हेंबरमध्ये सुरुवात होईल आणि या वर्षाची 26 वर्षाची सांगता अतिशय चांगल्या रीतीने आम्ही बाबांच्या द्वारकामाईत करत असतो। बाबांचं द्वारकामाईचं मंदिर इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि हे सुंदर मंदिर या साई भक्तांनी उभारलेलं आहे। इथं येणारा भाविक भक्त आनंदून जातो आणि या सेवेत रमण होतो। धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी भेट दिलीत आणि आम्हाला आमचे मनोगत या सर्व महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यात तुम्ही जे कार्य करताय हे खरोखर आहे तुमच्या कार्याला सल्यूट आणि सलाम आणि विशाल महाराष्ट्राचे आम्ही खूप खूप आभारी सदैव ऋणी। तसेच आपण त्यांना पंढरपूरला जाता येत नाही, मग इथे येतात लोक, कसं वाटते भाविकांना? आता इथं येणारा भाविक हा त्याच उद्देशाने आणि त्याच तडफेने भक्तीने इथे येतो, तेवढीच निंपट गर्दी या ठिकाणी असते। आज थोडी पावसाअभावी लोक काय आलेली नाहीत कारण का पावसाचा अंदाज धरून, परंतु संध्याकाळी जी गर्दी होते अफाट गर्दी होणार इथे, इतका जनसागर इथं उफळतो की जसा चंद्रभागेचा तीर पंढरपूरला गजबजून निघालेला आहे। आज बाबांच्या त्या पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेऊन काही लोक परत फिरतात आणि चंद्रभागेत पाय धुवून परत फिरतात, तसंच इथंही असंच आहे। या ठिकाणी इतकी अफाट गर्दी संध्याकाळी होते की एवढा जनसागर उफाळतो की इतकं वातावरण इतकं भक्तिमय असतं इथं। दिंड्या या कंटिन्यूस कालपासून काल संध्याकाळपासूनच दिंड्यांची सुरुवात झालेली आहे, जबरदस्त दिंड्या चालू असतात। वाटते आपण पंढरपूरलाच आहे, पंढरपूरला खरोखर पालख्या दिंड्या पालख्या भजनं आहे, प्रति पंढरपूर वडाळा म्हणून प्रसिद्ध आहे। तसेच मंदिरामध्ये पण भजनं चालू आहेत, कंटिन्यू चालू आहेत। तासाला प्रत्येक भजनी मंडळाला 1-1 तासाचा वेळ दिलेला असतो, त्या 1 तासामध्ये आपण आपलं भजन आटपायचं आहे आणि पुढच्या भजनी मंडळाला संधी द्यायची आहे। म्हणजे कसं वाटते सगळे एवढे लाईनीत उभे भक्त सरबत पितात आहे? सरबत पिताना इतका आनंद वाटतो की लोक आवर्जून सरबत घेतात आणि पुढे जातात आणि आभार मानतात। त्यांच्या चेहऱ्यावरचं ते भाव, भक्तीचा भाव आणि आनंदाचा भाव बघून आम्हाला खूप भरून येतं की आम्ही जी सेवा चालू केलेली आहे ही खरोखरच उत्कृष्ट सेवा आहे। ही त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान बघून आम्हाला मिळतं। तसंच आपण बघतोच आहे प्रति शिर्डी प्रति पंढरपूर त्याला जाता येत नाही, ते लोक वडाळ्याला येतात आणि आज वडाळ्यामध्ये भक्तांची बघतात आम्ही लाईन लागलेली आहे आणि भक्तांनी चांगला आनंद सरबत घेऊन मनाचा सोस करत आहे। विशाल महाराष्ट्र प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर।